तर आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा लेक्चर 3 बघणार आहोत. ह्याच्या मागच्या आपण 2 लेक्चरमध्ये काय बघितलेलं, सगळ्यात पहिल्या लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असतं ते बघितलं, त्याचं सॉल्व्हिंग वगैरे बघितलं, जे क्रॅमर्स रूलनं सॉल्व्हिंग होतं ते बघितलं, डिटर्मिनंट सॉल्व्हिंग बघितलं इथं, आणि हे सगळे PYQs तुम्हाला घेतले 2019चे असून दे किंवा 2019चे 2022चे, असे सगळे PYQs आपण घेतलेले होते यामध्ये. आता कुठल्याही लेक्चरमध्ये मागील तुम्ही 2 लेक्चरमध्ये बघत आहात की सगळं PYQs घेतो मी. PYQs म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठले कुठले येणार आहेत ते. कारण आपल्याला माहिती आहे आता आपल्याकडं पाक हातावर मोजण्या एवढे दिवस राहिलेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला असं नाही की पूर्ण 6 महिने आहेत, 3 महिने आहेत, आपल्याकडं महिनाभर राहिलेला आहे किंवा एक 20, 25, 30 दिवस राहिलेले आहेत. त्यामध्ये आपण हे सगळं कवर करून घेतो आहे. आणि आता लेक्चर 2मध्ये आपण काय बघितलं, हे इंटरसेक्टिंग लाईन, पॅरलल लाईन आणि कोइन्सिडंट लाईन, ह्याच्यावरचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स होते ते मी 2-3 क्वेश्चन्स घेतले. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के वगैरे जे होते ते. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा, आता आपला लेक्चर 3 आहे. लेक्चर 3मध्ये आपण बघणार आहोत की सॉल्व्हिंग ऑफ द लिनियर इक्वेशन बाय सायमल्टेनियस मेथड मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन. सायमल्टेनियस मेथड जे आहे ना, सॉल्व सायमल्टेनियसली जसं म्हटलं जातं आपल्याला, तर ते सायमल्टेनियस मेथड आहे ना, त्याचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. जसं की x - yची व्हॅल्यू विचारेल तुम्हाला, किंवा x + yची, हे फिक्स क्वेश्चन्स असतात. x + yची विचारेल, किंवा हे 1-1 मार्कला विचारेल, किंवा अँड दोन्ही मार्कला विचारते. असं सायमल्टेनियस सॉल्व्हिंगचे आपण क्वेश्चन्स बघणार आहोत. तर त्यासाठी सायमल्टेनियस सॉल्व्हिंग कोणाला येत असेल तर इकडे बघा, क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन असा आहे, फाइंड द व्हॅल्यू. ज्याला येत नाही आहे त्याने टेन्शन घेऊ नका, लास्ट मोमेंटमध्ये मी सगळं तुम्हाला सांगतो, व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला येईल. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - y इफ 2 इक्वेशन्स दिले असतील तुम्हाला, 17x + 15y = 11 and 15x + 17y = 21. आता ह्यामध्ये अजून एक तुम्हाला कन्सेप्ट सांगतो मी. हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन 2024मध्ये विचारला गेला होता. 2024चा बोर्डचा क्वेश्चन आहे हा. 2020 बघा, मी तुम्हाला जेही क्वेश्चन्स घेतोय ना, ते तिकडचे नसून फक्त PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, आणि असे काही क्वेश्चन आहेत जे इम्पॉर्टंट वाटतात ते क्वेश्चन्स घेतोय. आता ह्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं, जो इथं एक्सचा कोइफिशियंट आहे ना, तो इकडं वायचा कोइफिशियंट आहे, आणि जो इथं वायचा कोइफिशियंट आहे ना, तो इकडं एक्सचा कोइफिशियंट आहे. असल्या क्वेश्चनमध्ये काय करायचं असते, एकदा दोन्ही इक्वेशन ॲड करायचे असतात आणि एकदा दोन्ही इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचे असते, जर तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू विचारली गेली तर. आता त्यांनी काय म्हणले, फक्त एक्स आणि वाय, x - y, आणि हे जे आता हे बघा, ह्यांनी काय विचारले तुम्हाला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - y इफ द इक्वेशन्स. आता पहिली इक्वेशन्स कुठली आहे, पहिली इक्वेशन कुठली आहे लिहून घ्या, 17x + 15y = 11, ही पहिली इक्वेशन आहे. आणि दुसरी इक्वेशन कुठली, 15x + 17y = 21. त्यांनी काय विचारले, मायनस म्हणजे काय, सबस्ट्रॅक्शन विचारले. त्यांनी काय विचारले, मायनस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. मग ह्या इक्वेशनला सबस्ट्रॅक्ट करा, तुम्ही मायनस करा, सबस्ट्रॅक्शन जर विचारलं असेल तर. नवीन इक्वेशन आपल्याकडं कुठल्या पद्धतीने येणार आहे, तर 17मधून 15 गेले, किती राहिले, 2x असे लिहून घ्या इक्वेशन्स, आणि मायनस करायचं. मायनस केल्यावर न्यू इक्वेशन, 17 - 15 2x ॲज इट इज. ओके. आता इथं मायनसची साईन येईल तुम्हाला, का, कारण बघा, जेव्हा आपण मायनस करतो त्यावेळी इथं मायनस लागतं, इथं मायनस लागतं, आणि इथं पण मायनस लागतं. प्लस खालच्या इक्वेशन्सचे प्लसची साईन चेंज होती मायनसमध्ये. तर इकडे बघा, 15 - 17, 15मधून 17 गेले किती झाले, पूर्ण इक्वेशन मायनस करतो ना आपण. 15 - 17 -2 y ॲज इट इज = 11मधून 20 मायनस केले, 21 मायनस केले, -10, बरोबर का. आता इथून ही तुम्हाला भेटली इक्वेशन 3, ही तुम्हाला कुठली म्हटली,
इक्वेशन 3, ह्या इक्वेशन 3ला तुम्ही 2 न डिवाइड होतं ना सगळ्याला, डिवाइड द इक्वेशन 3 बाय 2, डिवाइड इक्वेशन 3 बाय 2. ह्या इक्वेशन 3ला तुम्ही 2 न डिवाइड करा. म्हणजेच कसं की 2x मायनस 2y इज इक्वल टू -10 ला तुम्ही किती न डिवाइड करताय, 2 न डिवाइड करताय प्रत्येकाला, 2 न. टू ओके. हां, तर 2 न 2 कट x मायनस 2 न 2 कट y इज इक्वल टू हा 2 न हा कट -5. मग तुम्हाला x मायनस वायची व्हॅल्यू किती आली इथं, x मायनस वाय इज इक्वल टू -5. x मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला विचारलेली. हा 1 मार्कला क्वेश्चन असतोय, 1 मार्कला क्वेश्चन आहे, 2024मध्ये आलता. तर x मायनस वायची व्हॅल्यू तुमची काय झाली तर 5. आलं लक्षात. आता हाच क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला देतील आणि तुम्हाला काय म्हणतील, फाइंड व्हॅल्यू ऑफ x अँड y. हे तुम्हाला 3 मार्काला क्वेश्चन देतात. ह्यामध्ये कसं करायचं, एकदा मी मायनस केलं की नाही, जसं मायनस केलं आहे तसं एकदा ॲड करायचं आणि ते 2 जे नवीन इक्वेशन येतील ना त्यांना सॉल्व्ह करायचं. ओके. हां, आता बघा, हे ब्रॅकेटमध्ये मी लिहून ठेवतो, नंतर पुढे जाऊतो तुम्हाला कसं. ओके. हां, आता सायमल्टेनियस सॉल्विंगचा जो 4था लेक्चर असेल ना आपण त्यामध्ये बघणार आहोत. पण एकदम सोपे प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न सोप्या तरीकेनं सोडवायला लागलो आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. काय म्हणले त्यानं, x प्लस वायची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. इफ इक्वेशन्स कुठले दिलेत तुम्हाला, x प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन दिलं तुम्हाला 2x प्लस वाय इज इक्वल टू 4. हा 2021चा क्वेश्चन आहे, 2021चा क्वेश्चन आहे. आता हा 2021मध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड 10वीला आलेला क्वेश्चन आहे. इकडे तुम्ही बघू शकताय एक्सचा कोइफिशियंट जो 1 आहे इथं वायला दिला आहे आणि हा इथं वायचा जो कोइफिशियंट आहे इथं एक्सला दिला आहे. आता याने काय म्हटलं, एक्स प्लस वाय विचारले ना, मग काय करायचं, दोन्ही इक्वेशन लिहून घ्या. कुठले इक्वेशन, एक्स प्लस 2y इज इक्वल टू 5 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 4. तर ज्यावेळी याने एक्स प्लस वाय विचारलं, एक्स प्लस वाय म्हणजे काय, त्यांना ॲडिशन विचारलं. ॲडिशन वर काय होतं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन होतं, मायनस विचारलेलं, वर मायनस विचारलेलं, इथं याने ॲडिशन विचारलं. ॲडिशनमध्ये काय करायचं, मग इथं ॲड करा. एक्स प्लस 2x काय होईल आपल्याकडं, 3x प्लस 2y प्लस वाय किती होईल, 3y इज इक्वल टू 5 आणि 4 9. हां, आता ह्या सगळ्या इक्वेशनला 3 न भाग जातोय का, ही जी सगळी इक्वेशन आहे तुमच्याकडे इक्वेशन नंबर 3 आली, या इक्वेशन 3 ना 3 न भाग जातोय का, डिवाइड बाय 3 करता येते का, बघा इथं डिवाइड इकडं करतो मी, डिवाइड इक्वेशन 3 बाय 3. इक्वेशन 3ला 3 न डिवाइड करतो, म्हणजेच कसं 3x प्लस 3y इज इक्वल टू 9. आता बघा डिवाइड बाय 3 3 सगळ्यांना भाग जातोय, 3 एके 3 काय राहणार x, 3 एके 3 प्लस काय राहणार y, 3 त्रिक 9 इज इक्वल टू 3. मग तुमच्याकडं एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आली, एक्स प्लस वायच विचारलेलं ना आपल्याला, मग एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं 3 आली. हा पण 1 मार्काला क्वेश्चन येतोय, 1 मार्काला प्रश्न येतोय 2021मध्ये आलेला. ओके. हां, आता कळलं का, ज्यावेळी ॲडिशन विचारली गेली त्यावेळी काय करायचं, ॲड करायचं.
ज्यावेळी सबस्ट्रॅक्शन विचारलं गेलं, मायनस विचारलं गेलं, त्यावेळी काय करायचं, मायनस करायचं. आणि हे दोन्ही क्वेश्चन 1-1 मार्काला तुम्हाला बोर्डमध्ये 2021 आणि 2024 ह्या साली आले होते. तर अजून एक जर असाच क्वेश्चन बघायचा म्हटलं, जो 2019 मध्ये आलता, म्हणजे पॅटर्न बघा, पॅटर्न रिपीट होते. कुठला क्वेश्चन आहे तुमच्याकडं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा तिसरा क्वेश्चन आहे आजचा सेशनचा. हा पहिला नंबर लिहितो मी इथं, हा दुसरा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय इफ, तुम्हाला इक्वेशन्स कुठले कुठले दिले आहेत तुम्हाला, 3x प्लस 5y इज इक्वल टू 9, 3x प्लस 5y इज इक्वल टू 9 अँड 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. 2019चा क्वेश्चन आहे, 2019च्या बोर्डमध्ये आलेला क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा हा क्वेश्चन 1 मार्कला आला होता. हां, पॅटर्न रिपीट होते, नंबर्स चेंज होतील पण पॅटर्न रिपीट होते. इकडे बघा, x प्लस वाय विचारले म्हणजे तुम्हाला ॲडिशन करायचे. इक्वेशन कुठली आहे तुमची, 3x प्लस 5y इज इक्वल टू 9 आणि दुसरी कुठली आहे, 5x प्लस 3y इज इक्वल टू 7. इथं एक्सची व्हॅल्यू वायला आहे आणि वायची व्हॅल्यू एक्सला आहे. बघा इकडं आता ॲडिशन विचारले तर काय करायचं आपण, इकडं ॲड करा. दोन्ही इक्वेशनला ॲड कसं करणार तुम्ही, प्लस 3 आणि 5 8, 8x हे 3 आहे, प्लस 5 आणि 3 पुन्हा 8y इज इक्वल टू 9 आणि 7 किती, 16. ही तुम्हाला इक्वेशन 3 भेटली. तर इक्वेशन 3 जी आहे ती पुन्हा एकदा तुम्ही बघत असाल, 8 भाग जाते इक्वेशन 3ला. इक्वेशन 3 जे आहे ते 8 भाग जाते ना, मग बघा इकडं, डिवाइड इक्वेशन 3 बाय 8. तर काय होणार तुमच्या इकडं, 8x प्लस 8y इज इक्वल टू 16. 8 8 8 8 एकी 8 8 एकी 8 आणि 8 दोन्ही 16. म्हणजेच काय, x प्लस वाय इज इक्वल टू 16. एक्स प्लस वायची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडं, 16. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 16, सॉरी 2. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. हा 2 इकडे घेतला, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. मग हे झाले तुमचे व्हॅल्यू. हा तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन येतोय. नंबर्स चेंज होतात पण पॅटर्न रिपीट होते. जे इम्पॉर्टंट पॅटर्न आहे ना, तेच पॅटर्न आपण घ्यायचं. आता हे दिवस राहिलेले नाहीत की पूर्ण क्वेश्चन सॉल्व करत बसायचे, सगळी बुक सॉल्व करत बसायची. जे इम्पॉर्टंट वाटते आपल्याला ना तेवढंच सॉल्व करायचं. तर ह्यामध्ये 2 मार्काला कशी येत नाहीत बघा. जर 1 मार्काला हे एक विचारत असेल तर 2 मार्काला हे काय विचारतं, 2 मार्काला हे काय विचारतं की एक्स प्लस वाय पण विचारतं आणि एक्स मायनस वाय पण विचारतं. तो पण क्वेश्चन मी घेतो तुम्हाला इकडं. हे कळतं का इथवर? काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता. आता 2 मार्काला जो प्रश्न येईल तुमच्याकडं, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय हे दोन्ही विचारतं. ते फाइंड द व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन नंबर 4 आजचा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय अँड एक्स मायनस वाय. आता इकडे बघा, दोन्ही विचारते म्हणजे एकदा आपल्याला ॲड करावं लागेल, एकदा सबस्ट्रॅक्ट करायला लागेल. फॉर द सायमल्टेनियस इक्वेशन, फॉर द सायमल इक्वेशन्स कुठले कुठले दिले आता बघा. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 अँड 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. 15x अधिक 17y इज इक्वल टू 21. हे दोन्ही इक्वेशन दिले. 15 इकडं एक्सचे आहे तर 15 इकडं वायला दिलं आहे, 17 इकडं वायचं आहे तर इकडे एक्सला दिलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, एकदा काय म्हणलं, एकदा ॲड करा म्हणलं आणि एकदा एक्स मायनस वाय आणि एकदा एक्स प्लस वाय. म्हणजे एकदा ॲड करायचं, एकदा सबस्ट्रॅक्ट करायचं. मग एक्स प्लस वाय किती येणार, मग बघा इकडं 15x
प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि इकडं 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. हां, आधी ॲड करूया आपण, ॲड करून बघूया. ओके. हां, 15 आणि 17 किती झाले? 15 आणि 17 32. 32x अधिक पुन्हा एकदा 32y इज इक्वल टू 21. हे पण 32 झालं, 32. मग सगळ्या इक्वेशनला तुम्ही 32 भाग घालवू शकता. डिवायडिंग इक्वेशन 3 याला म्हणा बाय 32. मग आपल्याला काय भेटतं इकडं बघा, इकडे डिवाइड करतो मी इक्वेशन 3ला 32. 32x प्लस 32y इज इक्वल टू 32. हे तुम्हाला लिहायला लागेल बरं का, त्याच्यावर मार्क्स भेटत नाही. तुम्हाला माप माहिती आहे की 32 डिवाइड केल्यावर फक्त एक्सच राहणार, तरी तुम्हाला डिवाइड करावंच लागेल. बोर्डमध्ये मार्क असेच भेटतात. 32 एके 32 सगळं 32 जातं तुम्हाला. मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला 1. एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आली आपल्याकडं बाबराव 1. आता नेक्स्ट काय विचारलं त्याने? एक्स मायनस वाय विचारलं. नेक्स्ट आता काय विचारलं त्याने? एक्स मायनस वाय विचारलं. तर एक्स मायनस वायला पुन्हा एकदा सेम करायचं. काय करायचं? मायनस करायचं. मग दोन इक्वेशन्स कुठले कुठले आहेत तुमच्याकडं? 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. आता ह्यासनी मायनस करायचं. तर मायनस करताना इक्वेशन, कुठली इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करताना तुम्ही ज्यावेळी मायनस करताना त्यावेळी मायनस करताना काय विषय असतो? सगळ्याला प्लसच्या जागी मायनस होता. हा 17 प्लसमध्ये तर हे मायनस होतो. म्हणजे 15 मायनस 17 किती राहणार? 15 मायनस 17, 15 मायनस 17 मायनस 2 ना, मायनस 2x. आणि ज्यावेळी मायनस करायला त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, जी मोठी इक्वेशन आहे ना स्टार्टिंगमध्ये, म्हणजे एक्सची ज्या ठिकाणी मोठी व्हॅल्यू असेल ना ती इक्वेशन पहिलं लिहा. आता मी असं लिहिले तरी काय हरकत नाही, पण तुम्ही कधी सॉल्व्ह कराल ना तर एक्सची मोठी व्हॅल्यू आहे ना ते लिहा, जातो तुम्हाला. आता एक्सची व्हॅल्यू कशी आहे? 17x आहे ना. मग एक्सची व्हॅल्यू जिथं ती आहे ना मोठी आहे ना तेवाली इक्वेशन लिहा बघा अशी. 17x अधिक 15y इज इक्वल टू 11 आणि 15x अधिक 17y इज इक्वल टू 21. हे कशासाठी? तर इकडे बघा, ज्यावेळी तुम्ही मायनस करता ना, वजा करता, तेव्हा इकडं मायनसची साईन राहत नाही. 17 वजा 15 किती राहिलं? 2x. आणि आता इथं मायनस असतोय. 15 वजा 17 किती राहिला? -2. 15तनं 17 गेले -2 राहिले ना, y इज इक्वल टू 11तनं 21 गेले किती राहिले? -10. इक्वेशन 3. आता हे इक्वेशन 3ला तुम्हाला ही पूर्ण इक्वेशन 3 जी आहे ती 2 भाग जात्या. मग डिवायडिंग इक्वेशन 3/2 इकडे लिहितो मी. डिवायडिंग इक्वेशन 3/2. ओके. इक्वेशन 3ला 2 भाग गेला तुमचा तर काय राहणार? 2x मायनस 2y इज इक्वल टू -10. इकडे बघा 2 2 2. आता बघा 2 1 2 2 1 2 म्हणजे x मायनस वाय इज इक्वल टू 2 5 10. ओके. मग -5 आलं लक्षात. म्हणजे तुमच्याकडे एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं? -5. तर आपल्याला काय विचारलं आहे त्यानं? एक्स प्लस वाय कुठं गेलं? फाइंड द व्हॅल्यूज एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. आपल्याकडं एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय आलता? 1 अँड एक्स मायनस वाय किती आला आपल्याकडं? -5. ओके. हे आले आपल्याकडे 2 व्हॅल्यूज. कळलं का तुम्हाला कसं करायचं? हे तुम्हाला 2 मार्काला क्वेश्चन येतो. हा क्वेश्चन तुमचा 2 मार्काला क्वेश्चन आहे. 2022ला क्वेश्चन आला होता. 2022ला 2022ला 2 मार्काला क्वेश्चन येतो. असं
पॅटर्न सेम राहतं, नंबर्स चेंज होत राहतात. पॅटर्न सेम राहतं, नंबर्स चेंज होत राहतात. कळलं का? खाली आता ज्यावेळी मी तुम्हाला एक गोष्ट म्हटलेलं बा क्वेश्चन नंबर 1मध्ये काय म्हटले की क्वेश्चन नंबर 1मध्ये एक एक्स्ट्रा क्वेश्चन दिलं का मी, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. ह्या ठिकाणी काय करायचं असतं, एक्स अँड वायची व्हॅल्यूज काढण्यासाठी हे बघा काय नाही, फक्त हे दोन इक्वेशन भेटले का तुम्हाला, ह्याला चौथी इक्वेशन म्हणा, इक्वेशन 4 म्हणाल, कारण थर्ड इक्वेशन ऑलरेडी आपण थर्ड इक्वेशन कुणाला नाव दिलं ह्याला. हे जे दोन इक्वेशन्स भेटले का तुम्हाला, कुठली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि एक्स मायनस 5 इज इक्वल टू हे दोन इक्वेशन्स आहेत ना, ह्या दोन इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं. सॉल्विंग टू इक्वेशन्स, सॉल्विंग इक्वेशन 3 and 4. इक्वेशन 3 and 4 म्हणजे कुठली, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनसचा 5. या ठिकाणी जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करता ना त्यावेळी काय होणार, ॲडिशनच करायची असते. एक्स प्लस एक्स किती येणार, 2x प्लस वाय मायनस वाय काय झालं, कॅन्सल, इज इक्वल टू 1 मायनस वाय मायनस 4. ओके, -4 झालं ना. मग एक्स इज इक्वल टू काय झाला, -4/2 म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू -2, 2 दुनी 4 ना. आणि वायची व्हॅल्यू कशी करणार, कोणत्याही एका एक्सच्या व्हॅल्यूमध्ये टाका. पुट एक्स इज इक्वल टू -2 इन इक्वेशन 3, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आहे ना, त्यात टाका. मग वाय इज इक्वल टू 1 मायनस एक्स किंवा -2 प्लस वाय इज इक्वल टू 1. तर -2 त्या साईडला गेला काय होणार, हा जो -2 आहे हा त्या साईडला गेला काय होणार, +2 होणार ना. वाय इज इक्वल टू 1 + 2, वाय इज इक्वल टू 3. आता हे बघा इथंवर जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करताय ना, एक सेकंड, तुम्ही हे दोन इक्वेशन काढले, एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढली, इथंवर तुम्हाला 2 मार्क्स. आणि हाच क्वेश्चन 3 मार्काला कसा येतो, फक्त विचारतात फाइंड एक्स अँड वाय. इथं आला की तुम्ही 3 मार्क्स ह्या स्टेपला, खालची जी ही स्टेप आहे ना, ही स्टेप आहे की नाही, ही स्टेप, ह्याला 1 मार्क असतो तुमचा. ओके, मग 3 मार्क तुम्हाला इथं भेटतात. ह्या 3 मार्काला जर प्रश्न विचारायचा असेल त्याला, तर ह्या पद्धतीने तो 3 मार्कला प्रश्न विचारतो. ओके, नेक्स्ट थोडी मोठी व्हॅल्यू देतो तुम्हाला. हे तर कळलं का तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Question, find the value of x plus y, find the value of x plus y and x minus y for the equation एक मिनट. Find the value of x plus y and x minus y for the equation 49x minus 57y is equal to 172 and 57x minus 49y is equal to 252. हा जो तुमचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला
2022मध्ये विचारला गेला होता. 2022मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला. पुन्हा एकदा काय करायचं, सिम्पल आहे. एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय विचारले ना, तर आधी एक्स प्लस वायचं काढूया आपण. कसं, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि इथे किती आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. आता ह्यांना करायचं आहे आपण ॲड. ह्यांना आपण करायचं आता ॲड. आता ह्यांना ॲड कसं करता येणार, इकडं वा. आधी एक्स प्लस वाय विचारले ना, मग प्लस करा. 49 प्लस 57 किती होईल, एकदा ॲड करायचं ना आपण. आता ॲड करायचं आहे आपल्याला, तर 49 प्लस 57 किती झाला तुमचा 106 एक्स. आता इथं साईन मायनसचीच राहणार, मायनस मायनस प्लस होतं, पण साईन किती राहणार तुमची मायनसचीच राहणार. मायनस पुन्हा एकदा 106 वाय इज इक्वल टू 172 प्लस 252 हा 424. ओके 424. हा तर हा 106 424 डिवाइड होतोय का, 106 जे आहे हे, सॉरी 424 जे आहे हे तुम्हाला इक्वेशन 3 भेटली. आता हा 4 भाग जातोय बघा, हा सगळ्याचा 4 भाग जातोय. मग डिवाइड इक्वेशन 3/4, 4 भाग जातोय म्हणजेच काय 106 एक्स मायनस 106 वाय इज इक्वल टू 424. 424ला 106 जर भाग केला तुम्ही तर 4 येतो, 4 भाग जातोय. मग ह्या पूर्ण याला 106 भाग आला, 106 106 आणि 106 इकडे 106 106 हे पण गेलं आणि हे 4 जाते. मग तुमची इक्वेशन कुठली आली, एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय आलं तुम्हाला 4. एक्स मायनस वाय किती आलं तुमच्याकडं 4. त्याच पद्धतीने तुम्हाला एक्स प्लस वाय काढायचं आहे. आता एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 आला, तर एक्स प्लस वाय काढण्यासाठी काय करणार, आता फॉर एक्स प्लस वायसाठी आता एकदा इथं काय केलं तर ॲड केलं तर आता सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट करताना एक्सचा जो मोठा आहे तो आधी लिहायचा 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 सॉरी 252 252 आणि 49x वजा 57y इज इक्वल टू किती होतं आपल्याला 172. आता इथं आपल्याला करायचं आहे सबस्ट्रॅक्ट, मायनस करायचं आहे. मग हे होणार मायनस, हे मायनस मायनस काय होणार, हे प्लस होणार आणि हे होणार पुन्हा एकदा मायनस. हां मग 57मधनं 49 गेले, किती राहिले 8x वजा 8y इज इक्वल टू 252मधनं 172 गेले तुमचे, किती राहिले 80. पुन्हा एकदा तुम्हाला हे ना 8 भाग जातोय, नाही इथं प्लसची साईन येणार, हा मोठा नंबर आहे ना, इथं प्लसची साईन येणार. आता पुन्हा एकदा तुम्हाला 8 भाग जातोय बघा. हा इक्वेशन 4 आलं तुमच्याकडं. ओके डिवाइड इक्वेशन 4/8. इक्वेशन 4 कुठली आहे तुमची, मी लिहून घ्या. 8x प्लस 8y इज इक्वल टू 80. 8 भाग जातोय सगळ्यांचा, 8 एके 8 म्हणजे x अधिक y इज इक्वल टू 8 10 80. हा गेला, हा 10 गेला, 8 10 80. तर तुमच्याकडं एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आली 10 आणि एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती आली 4. हे तुम्हाला 2022मध्ये विचारलेला हा 2 मार्काला प्रश्न असतोय आणि 3 मार्काचा कसला असतो ते मी तुम्हाला दावलं. कन्सेप्ट सेम असते, फक्त तुम्हाला जे नंबर्स आहेत नंबर्स चेंज करून भेटते. कन्सेप्ट सेम असते, कुठलेही पेपर उचलून बघा कन्सेप्ट सेम येणार. आणि मागील 3-4 वर्ष झालं हाच पॅटर्न फॉलो होत झाला आहे. म्हणजे हेच पॅटर्न जे तुम्ही क्वेश्चन्स करा. लास्ट मुमेंट आहे आपल्याकडे, आता लास्ट मुमेंटला
पूर्ण पुस्तक करत बसायचं नाही. जे जे पॅटर्न आहेत ना, पॅटर्न वाईज क्वेश्चन करा. आता आपले ह्याच्यावरचे 3 व्हिडिओ झालेले आहेत, 3 लेक्चर्स 3 पॅटर्नचे. आता एक राहिला आहे फक्त सायमल्टेनियस सॉल्विंग आणि वर्ड प्रॉब्लेमचा पण आपण लास्टला घेऊया आणि सायमल्टेनियस सॉल्विंगचा व्हिडिओ नेक्स्टमध्ये येईल.